दासबोधाबद्दल तुमचा जो अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याच्याबद्दल खरंच खूप इतकं भरभरून सांगताय. म्हणजे आता मला असं वाटतंय की हा एपिसोड म्हणजे ही ओंजळ इथे पूर्ण भरणार नाहीये एका एपिसोडमध्ये. आपल्याला अजून याचे भाग केले पाहिजेत असं वाटतंय मला. आणि नक्कीच आपला हा जो काही चालू आहेत गप्पा, हे खरंच जर झालं ना, मी याचे 2 एपिसोड नक्कीच अपलोड करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी बघा. आणि आपला YouTube चॅनल आहे प्रकृती आयुर्वेद या नावाने, तो नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला हे सगळे रात्री निमित्त आपण घेतलेले तेजस्विनावधितमस्तु या कार्यक्रमाचे सगळे एपिसोड्स बघायला मिळतील. तर मॅडम, तुम्ही सांगताच आहात दासबोधातले श्लोक आणि स्वामींनी त्याचा सांगितलेला अर्थ, रामदास स्वामींनी, तर तुम्ही त्याच्याबद्दलही आम्हाला सांगा. आणि आज कसं आहे की तुम्ही म्हणालात तेही बरोबर आहे की माझ्याकडे शिक्षण आहे, पण माझ्याकडे सुसंस्कृतपणा आहे का? विज्ञानाशी हे सगळं निगडित आहे. जसं तुम्ही हेही बोललात की विज्ञान सांगतंय आणि आपल्या सगळ्या उपनिषदांमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. आणि आज त्याच्यावर लोक PhD सुद्धा करतात. साधं की ओंकार याचा नाद, हे आता पाश्चात्य संस्कृतीत अभ्यास चाललाय की यातनं निघालेली स्पंदनं ही कशी आपल्या शरीरावर, मनावर आणि निसर्गावर परिणाम करतात. म्हणजे कुठलंही आपल्या भारतीय संस्कृतीत आलेलं कुठलंही वाङ्मय म्हणूया, अभ्यास म्हणूया, हा कुठेही म्हणजे सगळ्याला भक्कम पाया आहे. नक्कीच तो आजच्या भाषेत मांडला जाईल, पण या सगळ्याची जोड जेव्हा येईल तेव्हाच खरं माणूस स्वतःलाही समजेल आणि निसर्गालाही समजेल. तर अजून तुम्ही आता दासबोधाबद्दल एखादा तुमचा आवडीचा कुठला किंवा अभ्यास असला श्लोक असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला आपल्या या सगळ्या मैत्रिणींना, त्यांच्या घरातल्यांना, त्यांच्या मुलांना त्यांनी हे ऐकतील आणि त्याच्यातनं त्यांनाही वाटेल की हा दासबोध, मनाचे श्लोक हे पाठ करा सुरुवातीला, पण नंतर त्याचा अर्थ कसा उमजत गेला पाहिजे असं. आता दासबोधाबद्दल सांगायचं तर अजून मी म्हटलं तसं की आम्ही हळूहळू पचवत तो पुढे जातोय. पण त्याच्यामध्ये एक असा अनुभव येतो की त्याच्यातनं काहीतरी मिळतं एवढं नक्की कळतं. कारण मी म्हणते की इतर ठिकाणी म्हणजे मला एखादा चित्रपट बघायचा आहे, एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आवडता पदार्थ खायचा आहे, तर त्याच्यातून मिळणारं जे काही आनंद आहे, सुख आहे, ते इन्स्टंट आहे आणि ते मला इंद्रियांनी पटकन कळणार आहे. दासबोधामध्ये कसं आहे माहितीये का, ते चिंतनाला प्रवृत्त करतो तुम्हाला. तर एक्झॅक्टली आत्ता म्हणजे मला काय वाटतं की एक असा समज होता की हे सगळं 60 नंतर करायच्या गोष्टी आहेत. कारण बघा, मनुष्य काय करतो, समर्थांनी काय लिहिलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. तर नेटका प्रपंच म्हणजे काय, आता तुम्ही विचार केला तर प्रपंचाचे 2 अर्थ आहेत. एक प्रपंच म्हटला की आपल्याला असं अगदी कुटुंब वत्सल असं माणसं समोर येतात, पण प्रपंचाचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की 5 म्हणजे पंचमहाभूत जी आहेत, पंचमहाभूत आणि 3 गुण यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मधून हा सगळा दृश्य विश्वाचा जो पसारा आहे त्याच्यामध्ये हरवलेला माझी आयडेंटिटी ही कशी ओळखायची. तर आधी त्याला जाणून घ्या. जाणून घेतात 2 प्रकारे. बघा, ज्या वेळेला सायंटिस्ट या वर्ल्डचा, युनिव्हर्सचा विचार करतात तेव्हा ते काय म्हणतात की कोणत्या तत्वांनी हे विश्व कोणत्या नियमांनी चालतं. मग मला ते समजलं, त्याच्यातली गूढ रहस्य समजली, तर मग मी त्याचा माझ्या जीवनासाठी मग कसा उपयोग करून घेईन. आणि मग ते दुधारी शस्त्र आहे. कारण तिथे पुन्हा असं आहे की तिथे धर्म किंवा तुमच्या ह्या नीतिमत्ता ही जर मूल्य आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आधीपासून असली, त्यांचं बाळकडू असलं, तर तो पुढे जाऊन भले इंजिनियर हो, डॉक्टर हो, कोणीही कुठल्याही म्हणजे विद्या क्षेत्रातला तज्ञ हो, पण त्याचा विवेक त्याला कायम ऑन असेल, ऑन गाईड करेल की बाबा मी ह्याचा उपयोग करताना मला एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असलं पाहिजे. हे मिसिंग आहे. आणि म्हणून दासबोधाचा अभ्यासासाठी नंतर करण्याची गोष्ट नाही, तो आपल्या शिक्षणक्रमामध्ये अगदी डिटेल नाही, पण त्याच्यातले जे जे उपयोगी आहेत त्या वयाच्या मुलांना त्यांना असलाच पाहिजे. अगदी तुला सोपं एक उदाहरण सांगते की आपल्या चेलाराम हॉस्पिटलच्या एक डॉक्टर आहेत पुराणिक म्हणून,
अतिशय छान डॉक्टर आहेत त्यांनी कोविडच्या काळातला त्यांचा अनुभव माझ्याशी शेअर केला. त्या म्हणल्या कोविडच्या काळात आम्ही एक इतकं डेथ पाहतोय. तर मी म्हणे त्या सांगत होत्या की मी रोज मनाचे श्लोक वाचून माझ्या कामाला जायचे. आता बघा, मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते म्हणून जनी, जगी मागुता जन्म घेते. म्हणजे हे जे सगळे श्लोक आहेत ना, हे तुम्हाला त्या रियालिटीचं दर्शन घडवतात. म्हणजे कुठलीही फॉल्स प्रॉमिसेस हे ग्रंथ देत नाहीत. कुठलेही हे संत म्हणत नाहीत की तुम्ही या, माझ्याकडे या, मग तुमची सगळी दुःख नाहीशी होईल. बिलकुल नाही. दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, राग म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय, या सगळे जे द्वंद्वात्मक अनुभव आहेत, या अनुभवांकडे कसं पाहायचं, त्रयस्थपणाने कसं पाहायचं. सध्या आमचं जे चाललेलं आहे, म्हणजे ज्याला आत्ताच्या वेदांत भाषेमध्ये त्याला विटनेस कॉन्शियसनेस किंवा चित्त म्हणतात, चिदाभास, तर ते कसं पाहायचं ह्याचं ते अतिशय मनोज्ञ विश्लेषण करतात. म्हणजे समर्थांच्या मध्ये मला ते शास्त्रज्ञ दिसतात, कारण त्यांचे आवडीचे शब्द आहेत की मना तूची शोधून पाहे. म्हणजे समर्थांचा देव हा फक्त दगडातला देव नाहीये. ते म्हणतात की असे दगडातल्या मूर्ती, असे ब्रह्मा विष्णू महेश येतील जातील, प्रलय किती वेळा होतील, पण खरा देव ओळखावा. देव ओळखण्याचे समास इतकं सुंदर आहे. मग तुम्हाला कळतं की अरे ते देव म्हणजे काय. आज मी त्याला त्या सगुण रूपामध्ये पाहते, कारण मला ऑब्जेक्टिफिकेशन करणं ही माझ्या बुद्धीची एक सवय झालेली आहे. परंतु तुम्हाला जे तत्व आहे ते जाणण्यासाठी म्हणून मार्ग प्रशस्त करतात हे ग्रंथ. म्हणून म्हणजे मी असं एकच सांगेन की आपल्या मुलांना तुम्ही ह्या ग्रंथांची गोडी लावा, किंवा मनाचे श्लोक अगदी 10-20 जरी पाठ असले, रोज म्हटले गेले पाहिजेत. भगवद्गीतेचा 12वा अध्याय, 15वा अध्याय, त्यांनी आपली वाणी, आपले उच्चार, स्मृती सगळं. आता तू स्वतः डॉक्टर आहेस, तुलाही म्हणजे तुम्ही तर संस्कृतचा अभ्यास केलेला आहे, तुम्हालाही माहिती आहे की काय विजडम त्या आयुर्वेदामध्ये आहे. म्हणून त्याला पंचम वेद सुद्धा म्हणतात ना, म्हणजे अथर्व वेदाच्या अंती तो आलेला आहे. तर दासबोधासारखा ग्रंथ हा आपल्या घरामध्ये असला पाहिजे. त्याच्याबद्दल प्रथम आपल्याला अतिशय ज्ञानमूलक निष्ठा पाहिजे. पूर्वी एक काळ असा गेला की अरे देवाला नमस्कार करायचे मला लाज वाटायला लागली. आता जेव्हा तुम्ही म्हणता पण आपला सनातन धर्म इतका असा भोळा नाहीये. तो तुम्हाला सांगतो की 2 वाटा आहेत, एक आहे श्रेयस, एक आहे प्रेयस. प्रेयसाची वाट म्हणजे व्हॉट आय लाईक एन्जॉय. पण आता तू डॉक्टर समजा मला डायबेटीस आहे, तर तू मला नाही सांगणार तू गोड, कारण माझ्यासाठी ते श्रेयस नाहीये. पण मग हा टसल भावनिक लेवलवर आहे, बौद्धिक लेवलवर आहे. मग ते काय म्हणतात, बुद्धीमध्ये बसला आहे ना तो भगवंत, तो विवेक आहे ना, त्यांनी तुम्ही कंट्रोल करा. म्हणजे यू आर नॉट द बॉडी, यू आर नॉट द माइंड, यू आर नॉट द इंटलेक्ट. मग त्या सगळ्याचा विटनेस तुम्ही इथपर्यंत हे तुम्हाला घेऊन चाला. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे परब्रह्म. मी आता निर्गुण, निराकार हे मोठे मोठे शब्द आहेत, किंवा काही वेळेला लोकांना वाटतं त्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा रिलेव्हन्स काय. रिलेव्हन्स खूप आहे, पण आधी तर तुम्ही ते समजून घ्या. आधी त्याच्यामध्ये ज्यांनी ते पचवलंय ना त्यांच्या ठिकाणी, म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिनी. आपल्या उपनिषदामध्ये ऋषी परंपरेत सांगितलं की एखाद्या ज्ञानी माणसाला कसं अप्रोच व्हायचं. आता तुम्ही कन्सल्टेशन करता, तुम्हाला अनुभव आहे. काही लोकांचं व्यक्तित्व शिकलेले असतात, पण देअर बिहेवियर इज सो गुड, ते गृहीत धरतात, ते धाडकन येतात. या उलट एखादा मॉडेस्टली येतो, ही त्याचं प्रगल्भता नाही का, ही त्याच्या ही संस्कारातून येते. म्हणजे संस्कृती, संस्कार, धर्म या बासनात गुंडाळण्याच्या गोष्टी नाहीये, ह्या आचरण सिद्ध आहेत. आचरणात नाही ठेवल्या तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे मग मी असं म्हणते की पोथीत म्हणजे फोटोतला देव तुम्हाला टोकत नाही, परंतु विवेक बुद्धी तर टोकते ना. म्हणजे आपलंच रिफ्लेक्शन आपण त्याच्यात पाहता आलं पाहिजे. म्हणून मनाच्यावर इतकं सुंदर आणि इतकं मूलक विवेचन समर्थांशिवाय केलेलं नाही.
म्हणजे त्यांचा आत्माराम हा सुद्धा फार सुंदर सिद्ध ग्रंथ आहे पुढचा. पण अगदी तू मनाचे श्लोक जर कुठलाही तुम्ही घ्या, म्हणजे आता सगळं ते म्हणतात ना की नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. मग त्या नभासारखा रूप असणारा राघव म्हणजे कोण? मग ते श्रीरामला ते नव्हे, तो राघव म्हणजे आत्माराम आहे आणि ती जाणीवेच्या रूपाने तो व्यापक आहे. म्हणून मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. मग भव म्हणजे काय? भव म्हणजे काहीतरी भयंकर नाही. भव म्हणजे मी अपूर्ण आहे आणि मला पूर्ण व्हायचं. या अज्ञानातून जे आपण तडफड करत कर्म करतो ना त्याला भव म्हटलंय. म्हणून ते भवसागर. मग ते सगळे येतात. कर्णधार तुमचा गुरु असतो, मग गुरु त्या नौकेमध्ये तुम्हाला पार करतो. असं खूप खूप बघा, ह्या सगळे ग्रंथ अतिशय सुंदर आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छिते किंवा विनंती करू इच्छिते की मुलांच्या बरोबर आठवड्यातनं निदान एक दिवस तरी 1 तासभर असा एखादं ग्रंथ, चरित्र शिवरायांचं आहे, रामाचं आहे, कृष्णाचं आहे, संतांचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, अशा महात्म्यांचं आहे, त्याचं वाचन व्हायला पाहिजे. त्यांना जेवढं कळेल त्यांची जी ती कवाडं आहेत ना ती ओपन झाली पाहिजे. आणि लहानपणी जे आपण पेरतो ना ते कधीही वाया जात नाही. म्हणजे माझ्याच अनुभवावरनं मी सांगते, मी काही फार ग्रेट बिलकुल नाही, पण मला ते लहानपणी मी जे ऐकलेलं आहे ना ते मला इतकं हात देता आठवतं. म्हणजे श्रवणाचं फळ काय हे मला आता अनुभवता येतं. इतकी त्याची पावर आहे. त्याच्यामुळे आपल्या रूट्स आपल्याला माहिती पाहिजेत, त्याच्यातून उत्तम पद्धतीने जीवन कसं जगावं, आपलं ध्येय गाठण्यासाठी जी फोकस आहे. आजकाल मुलांना फोकस कमी आहे. का? कारण इतकी व्यवधानं आहेत. मग हे ग्रंथ काय करतात, तुमच्या मनाला अनेक आग्रह करून एकाग्रतेकडे आणतात. आणि मन आहे ना ते रसात्मक आहे. मन हे अनुभूतीसाठी लालचावलेलं आहे, पुढचे बेलसरांचे हे शब्द. आणि बुद्धीला कायम काहीतरी असं खाद्य पाहिजे. पण मनबुद्धीचं ऐक्य आपलं रेअरलीच होतं. म्हटलं तसं. म्हणून श्रेयसाची वाट मला शास्त्र सांगतं, पण त्या वाटेवर मलाच चालायचंय. उद्धरेदात्मनात्मानं आहे ना, न आत्मानम अवसादयेत आत्मैव आत्मनो बद्धून आत्मैव रिपुरात्मना. जिथे आत्मा म्हणजे मन हे अर्थी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनच तुमचं मित्र करा. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग. अमृतबिंदू उपनिषदामध्ये कुठेही तुम्ही जा, हे एक सूत्र तुम्ही आत्मसात करा आणि ते ना आचरणात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. काही छोट्या छोट्या गोष्टी की तुम्ही आता, मान्य आहे मला की आताच तुमचं लाईफस्टाईल बदललेली आहे, पण आठवड्यातनं 1 तास नक्कीच काढू शकतो. आणि ह्याचं हे पाठांतराची मुलांना सवय लावली पाहिजे. त्यांना त्या श्लोकांच्या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजेत, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. अगदी आता गणपती उत्सव झाला तर देवी, चला शक्तीची रूप आहेत, मग त्यांच्या गोष्टी बाबा शोधा, गुगल करा, तुम्ही शोधा. त्याच्यात तुम्हाला आधी वाटेल असं काही होऊ शकतं का, पण त्या गोष्टी रूपाने का सांगितल्या आहेत, कारण तुमची तेव्हा वय लहान आहे, रंजकता आणली. पण त्याचा इम्प्लाइड मिनिंग इज टोटली डिफरंट. इम्प्लाइड मिनिंग मध्ये जसं अनुभवाने आपण प्रगल्भ होत जाऊ तसं ते इम्प्लाइड मिनिंगशी आपण जाऊन भिडतो आणि मग आपल्याला त्यातलं कळतं. म्हणून श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, रामायण, महाभारत हे काही कुठल्या कवी कल्पना नाही, आपला इतिहास आहे. आणि त्याच्यावर निष्ठा. बरं, असं कधी डांगोरा पिटू नये की आमच्याकडे सगळं होतं. म्हणजे परदेशातले स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणले, माझे गुरु सुद्धा म्हणतात की विज्ञान इज अ हँडमेड ऑफ धर्म. की तुम्ही धर्माच्या कोंदणामध्ये विज्ञानाला प्रगत करा, म्हणजे ते तुमच्यावर उलटणार नाही. किती सुंदर सांगितलं. कुठेही मानवी प्रगती थांबवलेली, कुठेही कोणी असं सांगत नाही की तुम्ही संसार सोडा. सांगितलं तरी सुटणार नसतो, परंतु सोडायचं म्हणजे काय की जी आसक्ती आपली आहे, जी अज्ञानातून आलेली आहे. मग मी माझं भ्रमाचं ओझं का म्हटलं, तर हळूहळू हळूहळू आपल्या आश्रम व्यवस्था होती पूर्वी, ब्रह्मचर्य आश्रमातून तो गृहस्थात जायचा. आता तो ब्रह्मचर्य आश्रम लोप पावला. त्याच्यामुळे गृहस्थ होतो वयानी, पण मेंटली यू आर नॉट फिट, यू आर नॉट एबल टू टेक डिसिजन. का बरं असं आहे? तुमच्याकडे सुद्धा आता किती अशा केसेस येत असतील आणि तुम्हाला वाईट वाटत असेल की अरे शरीराच्या रोगाला तर एक आपण हे करू शकतो, पण ह्याला काय करणार. म्हणून त्या मनाला कसं आवर घालावा. मन हे अतिशय परमेश्वराचंच खरं एक दर्पण आहे. ते आपलं सुनितळ स्वरूप पाहण्याचं. जसं ते
शांत तळ्यामध्ये आरपार दिसतं की नाही, तसं ते आहे. आणि म्हणून ते तोरा मन दर्पण केलाय, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मग असे खूप. आणि आमच्या आता दासबोधात आम्ही खूप मजा येते. आम्हाला गझल आठवतात, हिंदी चित्रपटातली गाणी आठवतात. पण तिथे आम्ही ती म्हणजे आम्ही असं म्हणतो की चला समर्थांची इच्छा, त्यांची कृपा म्हणून आम्हाला सगळ्यांना म्हणजे इन्क्लुडिंग मी आम्ही ते श्रवण करतोय. आणि माझी भावना अशी आहे की त्या ह्याच्यामध्ये आपण आहोत तर तेवढा वेळ तर त्यांच्याच कृपेने त्याच्यातले काही वेचता येऊन आपण आपल्या आचरणात आणता यावं असं वाटतं. तुम्ही हे सगळं सांगताय ना तेव्हा मलाही थोडं असं फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं झालं की खरंच तुम्ही जे सांगितलं की लहान मुलांना त्यांच्या बालपणापासून या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, पाठांतर पाहिजे. तर आताच खरंच खूप बदललंय म्हणजे शिक्षण पद्धती बदलली. पण आमच्या लहानपणी तुम्ही लोकांनी म्हणजे आई वडिलांनी आम्हाला मनाचे श्लोक पाठ करायला लावले. शाळेत आम्ही रोज मनाचे श्लोक म्हणायचो. त्यामुळे आता तुम्ही श्लोक म्हणतात तर मला लगेच माझे ओठ हलतायत कारण पाठ आहेत काही म्हणजे म्हणायचो रोज आपण ते. त्यानंतर भगवद्गीतेचे अध्याय शाळेमध्ये स्पर्धा असायची, आम्ही त्याच्यात भाग घ्यायचो, गीतेचे अध्याय पाठ करायचो. कारण तेच बरोबर आहे, पाठांतर होतंय, तुमची वाणी शुद्ध होतीये, तुमचं मेमरी खूप स्ट्रॉंग होतीये. आणि हा सगळ्याचा उपयोग मला असं वाटतं मी जेव्हा आयुर्वेद शिकले ना तेव्हाही झालेला दिसतोय. कारण त्यावेळेस म्हणजे आयुर्वेद शिकताना आधी आपण इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो, मग सायन्स शिकलो आणि वेदांचा अभ्यास म्हणजे आयुर्वेदाचा अभ्यास करताना पहिला प्रश्न असा पडायचा, असं कसं होऊ शकतं, असं थोडीच म्हणजे कसं काय हे. ठीक आहे ग्रंथ सगळे म्हणजे काही सुरुवातीचे महिने हे आताच गेले असतील, गेले होते म्हणजे की पटकन विश्वास कसा ठेवू मी, कारण आपल्याला सगळं असं सायंटिफिक बघायची आणि याची सवय लागलेली. पण जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला आणि आयुर्वेदाने मन हे संकल्पना म्हणजे ही कॉन्सेप्ट नॉट संकल्पना, ही कॉन्सेप्ट पहिली मांडली आहे आणि मनावरती आत्मा आणि या सगळ्यावर प्लस त्यांनी वेगवेगळे प्रमाणं दिलेली आहेत. ती जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा बुद्धीला पटायला लागलं बरोबर की जे ग्रंथात दिलेलं आहे ते किती योग्य आहे. आणि आजही आपल्याला ते चित्र दिसतं. कोरोनाच्या काळात आम्हाला इतकं जाणवलं की हे सगळं जनपदो ध्वंस म्हणून ग्रंथात दिलेलं आहे. फक्त आज त्याला मी कारण नाव कोरोना दिलं. पण जेव्हा आपली बुद्धी मान्य करते ना तेव्हा ते आपल्याला आत्मसात होतं आणि आपला श्रद्धा होते. म्हणजे जसं मी माझ्यासाठी सांगेल की आता माझी श्रद्धा आहे आयुर्वेदावर, कारण मी त्या विचारांनी गेले, घडू शकले, कारण माझ्याकडे काही प्रमाणात बालपणापासून हा संस्कार झालेले आणि ते फार गरजेचे आहेत. नाहीतर मग आपण विश्वासही ठेवू शकत नाही, आपली बुद्धीही मान्य करत नाही आणि मग आपल्या आचरणातही ते खरंच तुम्ही जे सांगताय ते खरंच खूप छान आहे. आणि माझीही तर प्रबळ इच्छा आहे की तुमचे दासबोधाचे जे काही दर आठवड्याला तुम्ही घेता वर्ग ते जॉईन करायची. म्हणूनच मला हा विषय सुचला की आपल्याला दासबोध आणि तुमच्याशी आज गप्पा मारायच्यात. तर नक्कीच तुम्ही हे जे सांगताय मी म्हटलं तसं की खरंच हे अनएंडिंग आहे आणि खूपच छान. म्हणजे मला असं आता एकदम माझी बुद्धीला आणि माझ्या याला असं खाद्य मिळाल्यासारखं झालंय ते. तर आपण या असे उपक्रम तर नक्की सुरू ठेवू. मी माझ्या जे आपला हा एपिसोड बघणार आहेत त्यांनाही सुचवेन की तुम्ही गुगल मीटही करता आय थिंक या तुमच्या वर्गांची, तर आपण ती पण शेअर करू. ज्यांना इच्छा आहे की तुम्ही घर बसल्या मॅडमचे दासबोधाचे, आणि याला काही फी नाही काही नाही आहे, हे अभ्यास आहे हा आणि त्या आतून येतोय, तर तुम्ही जर परवानगी दिली तर आपण त्यांनाही पाठवू. जर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा, आपण मॅडमची गुगल मीटची लिंक पाठवू. हे कसं आहे गंमत आहे, आता लौकिक विद्यांमध्ये पेटंट आहे. ह्या सगळ्या संतांनी कुठलं पेटंट, कारण त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून संत कृपा झाली इमारत फळा आली म्हणतात. मोगरा फुलला फुले वेचिता बरुकळे, एक एक तू अभंग बघ, एक एक त्यातल्या ओळी बघा. त्याच्यातला ज्या वेळेला तुम्हाला त्या अशा प्रकाशाला लागतात, हे जे म्हणजे ही दृष्टी डेव्हलप करणं आहे ना, ही इनर पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट पण आहे. त्याच्यामुळे म्हणजे हा पूरक आहे सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की विद्यार्थ्यांना त्यातनं हे दासबोध हा शेवटी पारमार्थिक जे गोल आहे, मानवी मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर नरदेहाची थोरवी गाऊन त्यांनी सांगितलं की काय अचीव करावं. पण ते अचीव करताना आधी तुम्ही सुंदर करा तुमचं जीवन. हे कसं करावं, सुंदरता म्हणजे काय,
कुठे पाहावी. म्हटलं ना, आपल्या सगळी इंद्रिय दिलेली आहेत परमेश्वरांनी, त्याच्याबद्दल आपण कुठे विचार करतो. हे सगळे यंत्र काम करताय ना अव्याहत, आपण तुम्ही आम्ही ती निर्माण नाही केलेली, ती कशी काम करतात हे अजून आपल्याला पूर्ण समजत नाही, इतकं आहे. त्याच्यामुळे कृतज्ञता ही उचंबळू न येते ज्या वेळेला आपण हे बघतो. आणि म्हणून संत ही चालती बोलती तीर्थस्थान आहेत असं रामचरित मानस मधले तुलसीदास म्हणतात, ते चालते बोलते तीर्थ. त्याच्यामुळे याचं जितकं आपल्याला आस्वाद घेता येईल, आणि मला नेहमीच वाटतं की त्याचा ना आपल्याला सुधारण्यासाठी उपयोग, ते लोकांना सांगण्यासाठी नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतःकडे, तसं नाहीये की तो आपल्या. आणि आपण ठरवलं ना तर हळूहळू किंचित किंचित का होईना, म्हणजे सायन्समध्ये आम्ही इन्फंटेसिमली स्मॉल क्वांटिटी, पण तरी सुद्धा तोही बदल जर का तो चांगल्याकडे नेणारा असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपण म्हणतोच ना की तुम्ही संगतीत राहिला की तुमची संगतीने तुमचे विचार, तुमचं आचरण हे नक्कीच बदलू शकतं. आणि आज तर अशा आपण या टप्प्यावर आलेलो आहोत की खरंच खूप गरज आहे या गोष्टीची. कारण वाईट संगत किंवा वाईट सवयी पटकन लागतात, पण चांगल्या सवयी लागायला नक्कीच वेळ लागतो. पण असा आपला समूह असेल आपल्या आजूबाजूचा तर नक्कीच हे चांगुलपणा आणि चांगली वातावरण येतंय ना. आता आपला मंत्र आहे की भद्रम कर्णेभिः शृणुयामदेवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरंगैः सुष्ठुवांसस्तनूभिः व्यशमे दैवहितमेतायिनः. तर चिन्मय मिशनचे पूज्य स्वामी अद्वैतानंदजी आहेत, त्यांनी इतकं सुंदर याचं सांगितलं की भद्रम कर्णेभिः शृणुयामदेवा, म्हणजे मला सगळ्या दिशांनी चांगलं ऐकायला मिळायला कुणीतरी चांगलं बोललेलं असावं लागतं. किती सुरेख हे महात्मे सांगतात. म्हणजे मी एनरिच होते ह्या लोकांना ऐकून. आणि ते मी म्हणते तीच एक इंटरनेटचा हा फार मोठा बेनिफिट आहे. त्या युट्यूबवर आज आम्ही कनेक्ट होऊन आपण ऐकू शकतो. आणि म्हणून काय ऐकावं, कुणाचं ऐकावं, हे सगळं शास्त्र आपल्याला सांगतात. कारण मग तुमची कन्व्हिक्शन, क्लॅरिटी आणि करेज हे तिन्ही जोडणी आहे, मग ती एकत्र येतात, नाही तर येऊ शकत नाही. असं आहे. खूप छान, खूप मस्त वाटतं ऐकताना. आणि नक्कीच तुमचं हे सगळं ऐकून आपल्या मैत्रिणी, मुलं, घरातली, मोठेपण असं म्हटलंय की कुठल्याही वयाला बंधन नाहीये नवीन शिकण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी. तर नक्कीच त्यांना आजचा हा आपला एपिसोड ऐकून नक्कीच माहिती होईल आणि त्या आचरणात आणतील अशी अपेक्षा आहे. आणि काही लागलं, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की द्या. मॅडम, तुम्ही वेळ दिलात, इतकं खूप छान बोलताय, म्हणजे खरंच न थांबावं असं बोलताय. पण जसं म्हटलं की मी पण थोडं आता पचवते हे सगळं. आणि नक्कीच तुमचे दासबोधाचं मला खरंच वेळ मी काढेन त्यासाठी. आणि तुमचेही सेशन्स मी वर्ग नक्की जॉईन करायचं ठरवलेलं आहे, तर आपण ते करूया. आणि आज तुम्ही आपल्या नवरात्रीच्या या कार्यक्रमामध्ये तुमचा वेळ दिलात, सगळे तुमचे विचार आमच्या समोर मांडले, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुझे सुद्धा खूप आभार. कारण माझ्या दृष्टीने तोच भगवंत सगळ्यांना जोडतो आणि तो तुला मग ती प्रेरणा देतो. एक कोणतरी विचारतं, एक कोणतरी सांगतं, दोघांच्याही मागे ती शक्ती एकच आहे, प्रेरणा देणारी. कुठून तरी एक चांगलं सगळीकडे जितकं पसरेल तितकं. म्हणजे आज आपण भाग्यवान आहोत की मोदीजींसारखा नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुण्यभूमी भारत ही पुण्यभूमी का आहे हे अनुभवण्याचे क्षण या पिढीच्या पुढच्या पिढ्यांमध्ये यावेत आणि त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावं सगळ्या दृष्टीने. असं चालेल. आज आपण थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या वक्त्यांबरोबर, आपल्या पुढच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.